ओझा सर अशा नावाने ओळखले जाणारे सोशल मीडियावर सुद्धा फेमस असणारे अवध ओझा हे आपनी मैदानात उतरवलेले होते, मात्र सध्या ते पिछाडीवर पडल्याचं दिसतंय। त्याचबरोबर रवींद्रसिंग नेगी यांनी या मतदारसंघातून आघाडी घेतलेली आहे। आपचे प्रेम चौहान देवली मतदारसंघातून सध्या आघाडीवर आहेत, तर आरके पुरममध्ये भाजपनं आघाडी टिकवून ठेवलेली आहे। पोस्टल मतमोजणीचे हे 6 कल सध्या आपल्या हाती आलेले आहेत आणि रोहिणीमध्ये भाजपनी आघाडी घेतलेली आहे। भाजपचे रवींद्र नेगी पटपटगंजमधून सध्या आघाडीवर असल्याचं दिसतं आहे। याच ठिकाणाहून अनिल कुमार चौधरी जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर सध्या गेलेले आहेत आणि काँग्रेसनी आतापर्यंत खातं खोललेलं नाहीये। बोराडीतून आपचे संजय झा सध्या आघाडीवर आहेत। एकूण 7 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आप 4 जागांवर, भाजप 3 जागांवर अशा प्रकारची चित्र सध्या दिसतं आहे पहिल्या 7 कलांमध्ये। विशेष म्हणजे काँग्रेसला आघाडीमध्ये सुद्धा अजून खातं उघडता आलेलं नाही आणि जो अंदाज आतापर्यंत व्यक्त होत होता त्यानुसार पहिल्यांदा तरी पहिल्या काही मिनिटांमध्ये काँग्रेसला पोस्टल बॅलेटमध्ये एकही जागा मिळताना दिसत नाहीये, आघाडी मिळताना दिसत नाहीये। एकूण 7 जागांची आघाडी जी आता 8 जागांची झालेली आहे। एकूण 8 जागांवरचे कल आपल्याला स्पष्ट झालेले आहेत। यामध्ये 5 आप आणि भाजप 3, काँग्रेस 0 असं चित्र आहे। पुढचे अनालिसिस आपण याचं करणारच आहोत। दिल्लीमध्ये सध्या आमचे प्रतिनिधी दिल्लीचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत। सोमेश, पहिले 8 कल सध्या हाती येताना दिसत आहेत, काय ट्रेंड दिसतोय साधारण? नक्कीच आता ज्या मतदारसंघांचा आपण उल्लेख केला त्यामध्ये पटपटगंज आहे, रोहिणी आहे। विशेष यामध्ये सांगायचं म्हणजे हे सगळे मतदारसंघ म्हणजे रोहिणी हा नवी दिल्लीतील मध्यमवर्गीयांचा, उच्च मध्यमवर्गीयांचा असा हा मतदारसंघ आहे, त्यामुळे तिथे भाजपला यावेळी यश मिळेल असं नक्की म्हटलं जाते। दुसऱ्या बाजूला पटपटगंजचा जो उल्लेख केला हा मनीष सिसोदियांचा मतदारसंघ होता, परंतु मनीष सिसोदिया यांना यावेळी हा मतदारसंघ सोडावा लागला आणि ते दुसऱ्या मतदारसंघात जंगपुरा नावाच्या मतदारसंघामध्ये निघून गेले। त्यामुळे पटपटगंजमध्ये सुद्धा भाजपची जी आघाडी पोस्टल बॅलेटमध्ये दिसते ती शक्यता आहे की अंतिम निकालामध्ये सुद्धा भाजपची तितकीच आघाडी दिसू शकेल। दुसऱ्या बाजूला अनेक रोहिणीसारखा मतदारसंघ हा आता मुंबईतील आपल्या जर पाहायचं झालं तर नवी मुंबई किंवा असे जे नवे प्लॅन्ड एरिया आहेत तशा स्वरूपाचा एक मतदारसंघ आहे आणि निश्चितच या संपूर्ण निवडणुकांच्या निकालामध्ये जोपर्यंत शेवटचं मत मोजलं जात नाही किंवा प्रत्यक्ष ईव्हीएमचे 10 ते 12 राऊंड होत नाहीत तोपर्यंत कोणताही निष्कर्ष मांडणं चुकीचं ठरेल। परंतु सध्याची परिस्थिती पाहता पोस्टल बॅलेटमध्ये मात्र भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचं दिसतंय। आम आदमी पक्ष देखील आघाडीवर आहे। काँग्रेस मात्र या ठिकाणी कुठेही काँग्रेसचं स्थान दिसत नाहीये। त्यामुळे काँग्रेसला किती जागांवरती आघाडी मिळते किंवा खरोखरच काँग्रेस किती जागा जिंकू शकते हा प्रश्न आता पुन्हा एकदा नव्याने निर्माण झालाय। परंतु सध्याची परिस्थिती पाहता आरके पुरम हा जो मतदारसंघ आहे तर इथे सुद्धा जो मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि विशेषतः बाहेरच्या ठिकाणाहून आलेला म्हणजे महाराष्ट्रातून तिथे राहायला गेलेले लोक आहेत किंवा बंगालमधून तिथे राहायला गेलेली लोक आहेत, दक्षिणेतील राज्यांमधून तिथे राहायला गेलेली लोक आहेत, तर अशा स्वरूपाचा मतदार वर्ग असलेला असा हा आरके पुरम मतदारसंघ आहे जिथे पोस्टल बॅलेटमध्ये आघाडी पाहायला मिळाली आहे। मोठ्या संख्येने तिथे सरकारी कर्मचारी, अधिकारी सुद्धा आहेत। हे इतकं नक्की आहे की जे काही निकाल लागणार आहेत दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे ते अतिशय कमी मार्जिननी, स्मॉल मार्जिननी खूप अनेक मतदारसंघ हे जिंकले किंवा हरलेले असू शकतात कोणत्या तरी पक्षांनी। त्यामुळे पोस्टल बॅलेटचं सुद्धा एक एक मत महत्त्वाचं आहे आणि आत्ताचे जे कल दिसत आहेत म्हणजे विशेषतः आरके पुरम असेल, रोहिणी असेल, पटपटगंज असेल तर या मतदारसंघामध्ये भाजप नक्की बाजी मारेल अशी परिस्थिती आहे। विशेष आपल्याला पाहावं लागेल ते जे आउटस्कट्सचे मतदारसंघ आहेत दिल्लीच्या, त्यामध्ये जंगपुरा, नॉर्थ ईस्ट दिल्लीचा भाग असेल, पूर्व दिल्लीचा भाग असेल, या ठिकाणी कोणत्या किती मतदारसंघांमध्ये भाजप किंवा आम आदमी पक्ष कोण जिंकतंय यावर दिल्लीचा मुख्यमंत्री कोणाचा असणार हे ठरेल। निश्चित सोमेश, तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा। सध्याचे जे ट्रेंड्स आहेत ते